नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आज नागपंचमी, श्रावण महिन्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस। या नागोबाविषयी मी आज तुम्हाला नागोबाची कहाणी सांगणार आहे। ऐकूया कहाणी नागपंचमीची। ऐका नागोबाराया तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक शेतकरी होता। त्या शेतकऱ्याचा नित्य नियम होता, शेतात जायचं, नांगरायचं, शेतातली कामं करायची आणि संध्याकाळी परत यायचं। त्या दिवशी नागपंचमीचा दिवस होता। शेतकऱ्याने काय केलं, आपला नांगर काढला आणि तो शेतात घेतला। शेतात तो नांगरू लागला, तर नांगरताना काय झालं, त्याच्या शेतामध्ये एक वारूळ होतं नागोबाचं। त्या वारुळावरून त्याचं नांगर फिरला आणि त्या वारुळामध्ये जी होती नागकुळं, नागाची पिलं, ती सगळी त्या नांगराच्या फाळाखाली आणि ती सगळी मरून गेली। ते वारुळही नष्ट झालं, ती पिलंही मरून गेली। थोड्या वेळाने ती नागिन तिथे आली आणि बघत राहिली, पिलं कुठे दिसेना, वारूळ कुठे दिसेना। ती परेशान झाली, कावडीबावडी होऊन इकडे तिकडे बघू लागली। तर तिला दिसलं तो समोरचा नांगर जो होता त्याचा फाळ सगळा रक्ताने माखलेला होता। ती काय ते समजली आणि मनात अतिशय तिच्या राग उत्पन्न झाला। ती फुटकार काढत काढतच त्या शेतकऱ्याच्या घरी गेली। तिला वाटलं, आपला हा वंश या शेतकऱ्याने निर्वंश केला आहे, आपणही त्याचा वंश निर्वंश करायचा असं मनात ठरवून ती त्यांना शेतकऱ्याच्या घरी गेली। घरी गेल्यावरती तिने त्या शेतकऱ्याचा मुलगा असून त्याचा नातू, तो शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको सगळ्यांना तिने चावा घेतला आणि सगळेजण मरून पडले। नंतर नागिणी परत आली। नंतर तिला कळलं की या शेतकऱ्याची एक मुलगी पण आहे आणि ती परगावी राहते, तर तिलाही जाऊन दंश करायचा असं तिने मनात ठरवलं आणि तो तिच्या गावी गेला। नागोबा बरं का, तिच्या गावी गेल्यावर त्या दिवशी पण नागपंचमीचा दिवस होता। तिथे गेला तर तिच्या घरात गेला, बघतो तर काय, समोर पाटावर तिने 9 नागकुळं काढली होती, नागाची पिलं काढली होती, नागाची ती प्रतिमा काढली होती आणि सर्व त्या नागोबापुढे तिने दूध, साखर, लाह्या याचा नैवेद्य ठेवला होता। नंतर त्याने दुर्वा फुलं वाहिली होती आणि हात जोडून ती मनोभावे त्या नागोबाला पूजा करत होती। नाग ते पाहून प्रसन्न झाली ती नागिणी। तिने ते वाटीतले दूध पिले आणि ती त्या मुलीकडे बघू लागली। ती मुलगी डोळे मिटून नागोबाची प्रार्थना करत होती। नागोबाने विचारले, हे मुली, तुझे आई वडील कुठे आहेत? मुलीने डोळे उघडले आणि ती एकदम घाबरली। ते नागिन म्हणाली, हे मुली, तू घाबरू नकोस, तू सांग मला तुझे आई वडील कुठे आहेत? तेव्हा त्या मुलीने सगळी हकीकत त्याला सांगितली नागोबाला, की असं असं माझ्या आईवडिलांना मृत्यू पावलेले आहेत। तेव्हा नागिणीला पश्चाताप झाला आणि त्याला वाटले, ही मुलगी आपली एवढीच पूजा करत आहे मनोभावे आणि आपण हिच्या वडिलांचा निर्वंश केला, आपण काही बरोबर केलं नाही। त्या नागिणीने त्या मुलीला सर्व कथा सांगितली, त्याच्या हातून काय घडलं हे त्याने त्या मुलीला सांगितलं। मग त्या मुलीने विचारले, हे नागोबाराया, घडलं ते घडलं, आता तुम्ही मला याच्यावर उपाय काय हे सांगू शकाल का? तेव्हा नागोबा म्हणाले, मी तुला एक अमृत देतो, ते अमृत तू त्या सगळ्यांना जाऊन पाज, म्हणजे ते जिवंत होतील। मग नागोबाने तिला अमृत दिलं आणि ती उलट्या पावली लगेच माहेरी गेली। तिने त्या सगळ्यांच्या तोंडामध्ये ते अमृत घातलं आणि सगळेजण जिवंत झाले। तिचे वडील जिवंत झाले, आई जिवंत झाली, सगळे जिवंत झाले। वडिलांनी तिला विचारलं, हे मुली, हे कसं काय झालं? मग तिने सर्व कथा वडिलांना सांगितली, आई वडिलांना। तेव्हा त्यांनी विचारलं, हे नागोबाचे व्रत कसे करायचे? तेव्हा त्या मुलीने व्रताची सर्व सविस्तर माहिती तिला सांगितली आणि शेवटी म्हणाली, बाबा, हे जरी व्रत थोडं कमी जास्त झालं तरी हे नियम मात्र अवश्य पाळावे। कुठल्या ग बेटा? वडिलांनी विचारलं। तर तिने सांगितले, या नागपंचमीच्या दिवशी नांगरायचं नाही, म्हणजे जमीन खणायची नाही बरं का। नंतर विळीवर भाज्या बिज्या चिरायच्या नाही, तव्यावर पोळ्या भाकरी असं काही करायचं नाही तव्यावर, आणि तळणं पण करायचं नाही कढईमध्ये तेल टाकून। तर हे 4 नियम तरी तुम्ही पाळा, म्हणजे नागोबाराया तुम्हाला प्रसन्न होईल। या शेतकऱ्याने हे सर्व नियम पाळले आणि त्या दिवशीपासून तो हे नागपंचमीचं व्रत करू लागला आणि त्याला हे मैत्रिणींनो, जशी या मुलीला नागोबा प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण। मैत्रिणींनो, आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक कहाणीचे काहीतरी महत्त्व आहे बरं का। या नागोबाप्रती आपण कृतार्थ राहायला हवं, यासाठी ही नागपंचमीचा सण आपण साजरा करतो। हे जे नागोबा वगैरे आहेत ते सगळे आपल्याला सहकार्य करणारे आहेत, आपले जीवन सुखकर व्हावे एवढ्यासाठीच हे असतात, हो की नाही? तर त्यांचेही जीवन चांगले व्हावे आणि त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ व्हावे म्हणून ही नागपंचमीचा दिवस आपण साजरा करतो। मैत्रिणींनो, आजची ही कथा नागोबाची जर तुम्हाला आवडली असेल, माझी ही कहाणी नागपंचमीची तुम्हाला आवडली असेल तर माझ्या कहाणीला लाईक करा, मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.